चालकांकडे लायसन्स नाहीत, ऑटोचा फिटनेस नाही, फिटनेस नसणाऱ्या ऑटोनी प्रवासी वाहतूक केल्यास वाहनाचा अपघातसुद्धा होऊ शकतो। आम्ही सोमवारपासून ऑटो स्पेशली विशेषतः ऑटो, कारण शहरामध्ये ऑटो फार मोठ्या प्रमाणात चालू असून अस्ताव्यस्त पसरलेले असतात। ऑटो हे शहरामध्ये कुठेही ऑटो स्टँड व्यतिरिक्त जिथे जागा भेटेल तिथे रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभे करतात। तसेच फ्रंट सीट ऑटो म्हणजे चालकाच्या बाजूला दोन प्रवासी पाय बाहेर काढून बसलेले असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच ऑटो चालक आहे की प्रवासी आहे हे आपल्याला त्यांना ड्रेस कोड असताना सुद्धा ड्रेस न घालता कुठल्याही कपड्यांवर ऑटो चालवत असतात। बऱ्याचशा ऑटो चालकांकडे लायसन्स नाहीत, ऑटोचा फिटनेस नाही, फिटनेस नसणाऱ्या ऑटोनी प्रवासी वाहतूक केल्यास वाहनाचा अपघातसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे वाहनाचे कागदपत्र तपासणे, लायसन्स तपासणे, त्यांचा ड्रेस चेक करणे, तसेच फ्रंट सीट ऑटो नेणाऱ्या वाहनांवर कारवाई। त्याचप्रमाणे शहरामध्ये आपण सोमवारपासून मोहीम चालू केली असता सोमवारला 29 तारखेला आपण एकूण 40 ऑटोंवर कारवाई केली, त्यापैकी 5 ऑटो डिटेन केले। त्यानंतर 30 तारखेला आपण एकूण 35 ऑटोवर कारवाई केली, त्यामध्ये 7 ऑटो डिटेन केले ज्यांच्याकडे काहीच नव्हतं। आणि काल आपण 31 तारखेला सुद्धा 28 ऑटोवर कारवाई करून 5 ऑटो डिटेन केले। आजही मोहीम सुरू आहे, त्यामध्ये आपण फक्त ऑटोच नाही तर सिटी बस असू द्या किंवा अदर कुठलेही वाहनं असू द्या, जे नियमांचं उल्लंघन करताना मिळून येतात त्या सर्व वाहनावर आपण नियमित कारवाई करणार आहोत। आम्ही 29 फेब्रुवारी 2024 रोजी वाहतूक शाखे पश्चिमचा चार्ज घेतला, तेव्हापासून अंदाजे 50,000च्या आसपास सर्व प्रकारचे वाहनांना चालान केलेले आहेत। त्यामध्ये 2520 ऑटोंना 27 जुलैपर्यंत एकूण 2520 ऑटोंना चालान केलेलं आहे। असे आपण मोहीम नियमित सुरू राहणार आहेत आणि मोहीम सुरू राहणार। तसेच चौकांमध्ये जे वाहतूक अंमलदार लावण्यात येतात त्यांनासुद्धा आम्ही नियमित सूचना दिलेल्या आहे की जे नियमांचं मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणार त्या सर्व वाहनावर कडक मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करणार।